टीम इंडिया T20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये सुपर 8 फेरीच्या शेवटच्या सामन्यात भारताची वेस्ट इंडिजवर 6 विकेट्सनी मात। सलामीच्या संजू सॅमसनची नाबाद 97 धावांची खेळी निर्णायक। सलग दुसऱ्या दिवशी अमेरिका इस्रायलचा इराणच्या 30हून अधिक सैन्य ठिकाणांवर हल्ला। राजधानी तेहरानसह विविध शहरात क्षेपणास्त्र हल्ले। 200हून अधिक ठार, 800हून अधिक जखमी। इराणच्या 48 नेत्यांना मारलं, ट्रम्प यांचा दावा। आम्ही योग्य तेच करतोय, आम्हाला चिंता नाही, ट्रम्प यांचं वक्तव्य। तर इराणवर हल्ले सुरूच ठेवणार, नेतन्याहूंचाही इशारा। अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनींचा मृत्यू। खामेनींनंतर वरिष्ठ धर्मगुरू अली रेजा आराफींची हंगामी स्वरूपात अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून निवड। अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा जगभरातील विमान वाहतुकीला फटका। हजारो उड्डाण रद्द, अनेक भारतीय आखाती देशात अडकून। कोकणात जाण्यासाठी प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध। आजपासून मुंबई ते विजयदुर्ग रोरो सेवा। पहिल्याच दिवशी रोरो सेवेला हाऊसफुल बुकिंग। मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ। वरळी कोळीवाड्यात होळीचा उत्साह। आदित्य ठाकरे होळी उत्सवात सहभागी। कोळी बांधवांसह धरला ठेका। मुंबईच्या साकीनाक्यातील जंगलेश्वर मंदिर परिसरात गोदामांना भीषण आग। आगीत लाकूड आणि कापडाची गोदामं जळून खाक। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।